नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे। आता या योजनेची पात्रता काय आहे, कुठले शेतकरी पात्र आहेत आणि या योजनेचा कालावधी काय आहे, ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर शासन निर्णय आपण बघतो मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत। तर शासन निर्णय काय आहे जे प्रस्तावना बघूया आता आपण। महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। म्हणजे एकूण 16% ग्राहक हे शेतकरी आहेत आणि त्याचा वापर 30% विजेचा जो वापर आहे तो कृषी क्षेत्रासाठी होतो आहे। कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी म्हणजे 8 तास 3 फेजची जी वीज आहे ती उपलब्ध करून देण्यात येते। अजून पुढे बघूयात आपण प्रस्तावना काय आहे। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला आहे, हे बरोबर आहे। असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। राज्य शासनाने राज्यातील 7 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। म्हणजे राज्यातील जे 7.5 HP पर्यंत जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे त्यांच्याकडे जे कोटेशन आहे 7.5 HP पर्यंतचं, त्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे, हा निर्णय आहे। आपण पुढे शासन निर्णय बघूया। शासन निर्णय काय आहे। राज्यातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलामुळे मोसमी हवामानातील तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज ही दिली जाणार आहे। आणि ती जी योजना राबवली जाणार आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024। त्यासाठी ही राबवली जाणार आहे। आता आपण योजनेचा कालावधी बघूया। योजनेचा सदर योजना 5 वर्षांसाठी एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे पुढील 5 वर्षांसाठी ही योजना लागू असणार आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल। म्हणजे 3 वर्षानंतर त्याचा आढावा घेतला जाईल आणि पुढे चालू ठेवायची की नाही हे शासन ठरवेल। आपण पुढे बघूयात, पात्रता बघूयात, कुठले शेतकरी पात्र आहेत यासाठी। राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील। तर हे सर्व शेतकरी यात पात्र आहेत ज्यांचा 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार आहे। आता योजनेची अंमलबजावणीची कार्यपद्धती आपण बघूयात। एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनात विद्युत अधिनियम 2023 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे। तर हा होता शासन निर्णय मित्रांनो। राज्यातील जे शेतकरी आहेत ज्यांच्या कृषी पंपाचा जो मंजूर भार आहे 7.5 HP पर्यंत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना 5 वर्षापर्यंत मोफत वीज ही मिळणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ आपण चॅनलवर येत असतात। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ही माहिती किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत माहिती नक्की पोहोचवा। धन्यवाद।